प्रश्न सोडवत असताना या व्यथा तुम्ही आज मांडताय, तर शासन पातळीवर काही तुम्हाला साथ देताना काही अनुभव येतोय का? या सर्वसाधारण लोकांचं ह्या विराट रूप बघितल्यानंतर शासनावर याचा काही परिणाम तुम्हाला जाणवतो का? तसं आमचे जे प्रश्न आहेत ते काय सरकारला अडचणीत आणणारे नाही. आमचा प्रश्न जे कायदे झालेले आहेत, ज्या योजना निश्चित झालेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होणं महत्त्वाचं आहे. तेच सरकारकडं आम्ही मागतोय. तर सरकार त्याच्याकडं मुद्दाम म्हणून जाणून बुजून खानागोळा करत आहे. सरकार खरं म्हणजे वेगळ्याच्या कातडीचं आहे. त्यात आता नगरपंचायती, नगरपंचायता, त्यानंतर महानगरपालिका याचा अत्यंत एकतर्फी विजय हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागल्यामुळं त्यांचा अजून उन्माद वाढलेला आहे. आणि असे जे सामान्य गोरगरिबांचे प्रश्न जे लोक घेऊन सरकारकडे जातात त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. कारण त्यांना वाटतं की सत्ता आमच्या हातामध्ये आहे, आम्ही कोणाचा प्रश्न सोडवला नाही सोडवला तरी काही आमचं काही बिघडत नाही, अशा प्रकारची त्यांची एकंदरीत भाषा आहे. आणि म्हणून त्यावेळेस आम्ही सर्व शक्तीनिशी जो गोरगरिबांचा प्रश्न आहे, त्याचबरोबर संबंध महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, हे प्रश्न घेऊन आम्ही मुंबईला चाललेलो आहोत. आणि हे प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही परत येणार नाही. नाहीतर ते मुंबईलाच आम्ही मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करू आणि उन्हाळी अधिवेशन, मार्चचं अधिवेशन सुरू होईल तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही. अशा प्रकारचा निर्धार करूनच आम्ही निघालेलो आहोत. सर्व शिधा सामुग्रीसह ही संपूर्ण गरीब मंडळी स्वतःच्या पायावरती चालत तिथं निघालेली आहे. हे कोणाच्या दुसऱ्याच्या भरोशावर नाही. आणि म्हणून आम्ही खात्री देऊन सांगतो की तिथं मुंबईपर्यंत जाऊन हे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही परत फिरणार नाही. आणि सरकारने आपल्याशी बैठक घेऊन अनेक आपल्या सरकारने सगळ्या मागण्या मान्य केल्या, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र करत नाही. हे फसवं सरकार आहे. आणि ह्यावेळेस आम्ही निर्धार केलेला आहे, ह्या मागण्या तिथंच आम्हाला कार्यान्वित होण्यासारखं चिन्ह दिसलं तरच आम्ही मागे फिरू. अन्यथा पुढचं उन्हाळी अधिवेशन जे मार्चमध्ये सुरू होतं आहे ते अधिवेशन सुरू होईपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करतं असं वाटतंय का तुम्हाला? ते तर तुम्हाला पण माहीत आहे. संबंध आज मका खरेदीचा प्रश्न आहे. मका खरेदीचं टार्गेट हे फक्त महाराष्ट्राला 10,000 क्विंटलचं दिलेलं आहे. वास्तविक पाहता मका हा महाराष्ट्रामध्ये शेकडो टन, आपले हजारो टन तयार होतो. पण 10,000चा टार्गेट देऊन संबंध शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. तसाच इतर जे काही शेतीचे जे काही पैदास आहे त्याला भाव मिळत नाही, सरकार हमी देत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. आणि त्याच्यामध्ये जे प्रश्न आम्ही सरकारपुढे मांडलेले आहेत ते सुटल्याशिवाय करनी होगी. अरे गोरगरिबांचा अन्नदाता काबे देवी गाई को लाल दिला. अरे वन जमीन आमच्या हक्काची आहे, वन जमीन आमच्या हक्काची आहे. वनपट्टा वर्गांचा 7-12 स्वातंत्र्य झालाच पाहिजे. वनपट्टा वर्गांचा 7-12 स्वातंत्र्य झालाच पाहिजे. शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळालीच पाहिजे. साहब तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है। साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लाल बॉर्डर की, लाल झेंडा की, शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा मिळालाच पाहिजे. सर्वांना शिक्षण, सर्वांना काम मिळालंच पाहिजे. सर्वांना शिक्षण, सर्वांना काम मिळालंच पाहिजे. पवारधारकांना भाताचा हेक्टरी 20,000 बोनस मिळालाच पाहिजे. पवारधारकांना भाताचा हेक्टरी 20,000 बोनस मिळालाच पाहिजे. अरे कोण महत्व देणार नाही, कोण महत्व देणार नाही.
शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा मिळालाच पाहिजे. गरीबाचा अन्नदाता जेपी गाय साहेब कल्लाच सलाम. गरीबाचा अन्नदाता जेपी गाय साहेब कल्लाच सलाम. अरे जमीन आमच्या हक्काची, अरे जमीन आमच्या हक्काची. अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही. अरे अनपट्टा हरकतचा सातबारा स्वातंत्र्य झालाच पाहिजे. अनपट्टा हरकतचा सातबारा स्वतंत्र झालाच पाहिजे. शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा मिळालाच पाहिजे. अरे फडणवीस सरकार होश में आओ, फडणवीस सरकार होश में आओ, होश में आकर बात करो, होश में आकर बात करो. बात तो तुम्हें करनी होगी, बात तो तुम्हें करनी होगी. अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, नाशिक जिल्हा किसान सभा जिंदाबाद, नाशिक जिल्हा किसान सभा जिंदाबाद. क्या इन साथ तुम आगे बढ़े, क्या इन साथ तुम आगे बढ़े. फडणवीस सरकार होश में आओ, होश में आकर बात करो. बात तो तुम्हें करनी होगी. अरे गोरगरिबांचा अन्नदाता कॉम्रेड जेपी गायक को लाल सलाम. गोरगरिबांचा अन्नदाता कॉम्रेड जेपी गायक को लाल सलाम. लोल बोलेंगे. अरे आवाज दो. अरे बघता काय, बघता काय, अरे बघता काय. लोल बोलेंगे, लोल बोलेंगे. शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा झालाच पाहिजे. शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा झालाच पाहिजे.